आज शुक्रवार आहे तर म्हटलं काहीतरी बनव, तर ती म्हटले घेऊन या चिकन, मी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते। तर हे ठिकाणी तुम्हाला रेसिपी पाहायला भेटत असेल। बघा मंडळी, ही झाली चिकन तंदुरी आणि त्याच्यासोबत लिंबू, कांदा आणि पुदिना चटणी। तर मंडळी बघा या ठिकाणी, तर नमस्कार मंडळी, दिवाळीनंतर थेट तुम्हाला भेटतोय, तर सगळेजण मजेत ना? आम्ही सुद्धा तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मजेतच चाललंय। तर मंडळी, आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। तर मंडळी, आजचा व्हिडिओ आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये रेश्मा असणार आहे, कारण का रेसिपीचा व्हिडिओ आहे। तर आज रेश्मा आपल्या ह्या ब्लॉगमध्ये दिसणार आहे, कारण का दिवाळीच्या सुट्टीमध्ये फक्त मी एकटाच गावी गेलो होतो। रेश्मा आणि ओजल मुंबईमध्ये होती, त्याच्यामुळं बऱ्याच दिवसापर्यंत व्हिडिओमध्ये काय त्या दोघी दिसल्या नाही। तर आज रेश्मा दिसणार आहे, कारण का रेसिपीचा व्हिडिओ आहे। तर मंडळी, आज आम्ही घरी बनवतोय चिकन तंदुरी रेसिपी। तर मंडळी, रेश्माने सांगितलं होतं चिकन वगैरे घेऊन या, तर चिकन वगैरे घेऊन आलेलो आहे मी। तर आम्ही आता थोड्याच वेळात म्हणजे रेसिपीला सुरुवात करणार आहोत। तर मंडळी, बघूया हा कशा प्रकारे हा ब्लॉग बनतोय, म्हणजे रेसिपीचा व्हिडिओ कशा प्रकारे बनतोय। तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। तर मंडळी, कुठे जाऊ नका। आणि मंडळी, तुमच्यासाठी एक रिक्वेस्ट असणार आहे, आपल्यापैकी कोण आपल्या चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आणि हो, आपल्या व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मंडळी, चला आपण व्हिडिओला सुरुवात करतोय, म्हणजेच रेसिपीला सुरुवात करतोय। तर चला भेटू रेसिपीच्या व्हिडिओमध्ये। तर मंडळी बघा, रेश्माची रेसिपीला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर रेश्मा, सुरुवातीला काय बनवते तू? पुदिन्याची चटणी। तर बघा मंडळी, चिकन तंदुरीसाठी आपल्याला लागतो तर पुदिना चटणी, कारण का पुदिन्याच्या चटणीशिवाय मजाच नाही। तर बघा, तिने रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर आता पुदिन्याची चटणी बनवायची सुरुवात केलेली आहे तिने। सुरुवातीला चटणीच बनवून घेते काय? तर आपण चटणी बनवायची आहे। तर बघा या ठिकाणी तिने काय काय घेतलंय तू? कोथिंबीर, पुदिना, म्हणजे हे सगळं साफ करून घेतलंय ना? तर मंडळी, या ठिकाणी बघा तिने तर बघा या ठिकाणी कोथिंबीर वगैरे साफ करून घेतलेले, लसूण वगैरे त्या ठिकाणी दिसते आपल्याला। आणि इकडे पुदिना वगैरे, मिरची वगैरे। तर आता आपल्याला मिक्सर मध्ये करून घेणार आहे ना? तर पहिली चटणी मिक्सर मध्ये करून घेणार आहे। तर मंडळी, कुठेही जाऊ नका, आपण व्हिडिओला सुरुवात केलेला आहे। तर सुरुवातीला रेश्मा काय बनवते? पुदिना चटणी। तर चला मंडळी, सुरुवातीला आपण पुदिन्याची चटणी, त्याच्यानंतर मग मार्केटमधून 1 किलो चिकन बस झालं ना ग? तर मंडळी, 1 किलो चिकन आणलेलं आहे। तर आज आपण घरी बनवतोय चिकन तंदुरी। तर कुठे जाऊ नका, आपण व्हिडिओला आत्ताच सुरुवात केलेली आहे। तर बघा मंडळी, आपली पुदिन्याच्या चटणीची पूर्ण तयारी झालेली आहे। तर काय काय घेतलेलं आहे तिने, तर या ठिकाणी दिसते आपल्याला। तर बघा, तर आता आपल्याला ही मिक्सरमध्ये चटणी वाटून घ्यायची आहे। तर सुरुवातीला ते करून घेऊ। तर एकीकडे रेश्मा तंदूरची तयारी करते। तर चला, हे वाटून घ्यायचं आपल्याला सुरुवातीला, म्हणजे चटणी बनवून घ्यायची आहे। बघा, आपण पुदिना चटणी बनवून घेतलेली आहे। तर बघा, ती मिक्सर मध्ये बनवताना तुम्हाला दाखवली नाही, डायरेक्ट आपण तयारी केली आणि मिक्सर मध्ये आपण ही चटणी वाटून घेतलेली आहे। तर मंडळी, चला आपण पुढच्या स्टेपला सुरुवात करतोय। तर मंडळी बघा, या ठिकाणी आपण मार्केटमधून आणलेलं 1 किलो चिकन एकदम साफ स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल। तर आपण आता तंदुरीच्या रेसिपीला सुरुवात केलेली आहे। तर सुरुवातीला आपण काय केलं, तर पुदिना चटणी बनवून घेतली। त्याच्यानंतर मग आपण आता हा चिकन मार्केटमधून जो आणलेला आहे तो व्यवस्थित एकदम साफ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे, जेणेकरून आता आपल्याला पुढच्या स्टेपला आपण सुरुवात करतोय। तर मग आता रेश्मा काय करते आता पुढं? मॅग्नेट करून घेते। तर बघा, मॅग्नेट म्हणजे मोठ्या मोठ्या ताटामध्ये, म्हणजे परातीमध्ये, आमच्याकडे परात बोलतात। तर याच्यामध्ये पूर्ण मसाला वगैरे ही प्रक्रिया करून घ्यायची आहे। तर बघा मंडळी, तुमच्या समोरच आहे सगळी रेसिपीचा व्हिडिओ, तुमच्या समोरच आहे, कुठे जाऊ नका, पूर्ण रेसिपी बघा। तर आता ह्याला आपण पूर्ण मसाला वगैरे सगळा लावून घ्यायचा, म्हणजे मॅग्नेट करायचा आहे। तर रेश्मा बोलत होती की ही रेसिपी थोडी आपण वेगळी, कारण का जे बाहेर लोक बनवतात त्या पद्धतीचीच आपल्याला बनवायची आहे। पण सुरुवातीला आपल्याला काय, हे फ्राय पॅन मध्ये थोडंसं शिजवून घ्यायचं आहे, कारण का आपण गॅसवर बनवणार आहोत ना। तर
गॅसवर बनवण्यासाठी काय होतं तर सगळा त्याचा मसाला वगैरे पडतो ना रेश्मा. तेल वगैरे सगळं पडून जातं. तर गॅस वगैरे खराब होते. त्याच्यामुळे आपण ते पहिलं फ्राय पॅन मध्ये परतून घ्यायचं आहे ना. त्याच्यानंतर मग आपण जी तंदुरीची प्रक्रिया आहे ती आपण तशी कर आणि असं कट मारून घेते ना. तर बघा मंडळी असं कट मारून घेते ती, कारण का जेणेकरून मसाला त्याच्यामध्ये जाईल आणि खायला सुद्धा टेस्टी लागेल. तर मंडळी कुठे जाऊ नका. आपण आता हा थोड्याच वेळात मॅरिनेट करून घ्यायचा आहे. तर मंडळी काय टाकते रेश्मा? लिंबू टाकून घेते सुरुवातीला. तर लिंबू शिवाय चवच नसते. तर मंडळी लिंबू टाकून घेतोय आम्ही. तर पूर्ण चिकनवर लिंबू पिळून घ्यायचा आहे. तर लिंबू पिळून घेतलेला आहे तिने. तर अख्खा मोठा लिंबू होता काय? तर मोठा लिंबू, एक लिंबू घेतलेला आहे. 1 किलोच्या चिकनला बस होईल तेवढा, कारण का लिंबाची चव जी असते ती टेस्टी असतं. तर मंडळी मोठ्या परातीमध्ये मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर मंडळी आपली प्रक्रिया सुरू आहे. तर कुठे जाऊ नका. तुमच्यासमोरच रेसिपीचा व्हिडिओ आहे आणि तो सुद्धा तुम्ही पाहताय. आणि त्याच्यानंतर काय तर मंडळी बघा मार्केटमधून अद्रक लसूण पेस्ट आणलेली आहे. तर 2 घेतलेले आहेत एक सोबत, कारण का जास्त क्वांटिटी आहे तर थोडंसं लागलं पण पाहिजे. तर अद्रक लसूण पेस्ट त्याच्यानंतर आपण टाकलेली आहे याच्यामध्ये. आणि ते व्यवस्थित मिश्रण करून घ्यायचं आहे. तर आता आपल्याला हे मिश्रण करायचं आहे संपूर्ण. त्याला प्रत्येक चिकनला म्हणजे लागलं पाहिजे ना रेश्मा. मीठ घेते मंडळी. त्याच्यानंतर मग थोडंसं मीठ क्वांटिटीनुसार घ्यायचं आहे, अंदाजानुसार आपल्या. तर किती 2 चमच घेतले ना तू? 2 चमच मीठ घेतला. अंदाजाने घेतलेला आहे, कारण का 2 चमच मीठ घेतलेला आहे. त्याच्यानंतर मग काय आता मसाला घेते लाल मिरची. लाल मिरची पावडर जो आपल्या प्रत्येक रेसिपी मध्ये असतो तर तो घरगुती मसाला. मी वेळोवेळी तुम्हाला रेसिपीचा व्हिडिओ बनवताना ह्या मसाल्यात काय काय मिश्रण केलेलं आहे ते मी सांगत असतो. तर आता पुन्हा सांगण्याची काही मला वाटत नाही गरज आहे, कारण का जर तुम्हाला वाटत असेल की हा मिश्रण मसाला कशाचा बनवलेला आहे तर तुम्ही पाठच्या व्हिडिओ बघू शकता. त्या आपल्या व्हिडिओ म्हणजे चॅनलवर उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर मग हळद. तर मंडळी बघा आपण काय सुरुवातीला टाकला, लिंबू पिळून घेतलं. त्याच्यानंतर अद्रक लसूण पेस्ट जे मार्केटमधून आणली होती ती टाकली. त्याच्यानंतर मग घरगुती मसाला, त्याच्यानंतर हळद आणि मग थोडंसं मीठ. चिकन मसाला थोडासा. तर मंडळी थोडंसं तिने चिकन मसाला ऍड केलेला आहे याच्यामध्ये. आपला घरगुती लाल मसाला आहेच मिरची पावडर, पण त्याच्यामध्ये चिकन मसाला सुद्धा एक्स्ट्रा ऍड केलेला आहे. तर मंडळी कुठे जाऊ नका. आता काय घेते, काय कलर घेते थोडा. तर मंडळी बघा या ठिकाणी आता ते म्हणजे एक ही आहे, कारण का बाहेर सारखी तंदुरी वाटली पाहिजे म्हणून रेश्मा काय टाकते कलर. तर रेड कलर म्हणजे जो तंदुरीला असतो खायचा कलर त्याच्यामध्ये टाकलाय, म्हणजे वाटली पाहिजे की बाहेर सारखी तंदुरी बनवते पण आपण ही घरी बनवतोय काहीतरी स्पेशल. आज शुक्रवार आहे तर म्हटलं काहीतरी बनव. तर ते म्हटले घेऊन या चिकन, मी काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करते. तर हे पूर्ण असं मिश्रण करून घ्यायचं आहे, म्हणजे मॅरिनेट करून घ्यायचं आहे ना रेश्मा. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल आपण व्यवस्थित चिकन स्वच्छ करून धुवून घेतला. त्याच्यानंतर मग काय काय टाकलं ते व्हिडिओमध्ये आहेच, स्किप करू नका. तुम्हाला संपूर्ण रेसिपी या ठिकाणी बघायला भेटेल आणि कुठेही जाऊ नका. तर बघा असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ना रेश्मा. अशा पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं. बघा कलर सुद्धा उठून दिसतोय, म्हणजे रेड कलर दिसायला लागला. आणि आपण मिरची पावडर टाकली होती पण तो मिरची पावडरचा कलर नसून आपण रेड कलर दिसायला लागलाय. तर बघा या ठिकाणी तुम्हाला रेसिपी पाहायला भेटत असेल बघा. आणि थोडा टाइम थांबायचा आहे ना पूर्ण, म्हणजे जे आपण मिश्रण केलेलं आहे मसाला वगैरे ते व्यवस्थित चिकनला लागलं पाहिजे, म्हणजे मुरलं पाहिजे. तर त्यासाठी थोडं 5-1 मिनिट आपण थांबूया. त्याच्या अगोदर आपण काय ठेवायचं रेश्मा, फ्राय पॅन गरम करण्यासाठी, आणि त्यामध्ये तेल सोडून वगैरे आपण घेतोय. तोपर्यंत दुसरी प्रक्रिया आपण सुरू करूया. तर मंडळी बघा आपण गॅसवर फ्राय पॅन ठेवलेला आहे आणि थोडं गरम करून त्याच्यामध्ये तेल सोडायचं आहे. तर
चला मंडळी, कुठे जाऊ नका. तर मंडळी, याच्यामध्ये आपल्याला तेल सोडून घ्यायचं आहे, कारण का व्यवस्थित ते तेल गरम सुद्धा झालं पाहिजे. पॅन गरम झाला ना रेश्मा, तर का असं करतोय, कारण का जेणेकरून आपण गॅसवर बनवतोय तंदुरी आणि मसाला वगैरे पडला नाही पाहिजे आणि गॅस सुद्धा खराब नाही झाली पाहिजे, म्हणून आपण सुरुवातीला काय करून घेतोय, फ्राय पॅनमध्ये ते व्यवस्थित शिजवून घेतोय. कारण का मग आपल्याला तेवढंच फक्त भाजायला सोपं पडेल जालीवर ना रेश्मा. तर आपण म्हणून ही आपण स्टेप एक्स्ट्रा करतोय. तर ही एक्स्ट्रा नसून, कारण का आपण घराच्या बाहेर वगैरे बनवली असती तर आपण जालीवर ते केलं असतं ते आणि व्यवस्थित म्हणजे ते खाली वगैरे पडलं असतं तर काय खराब नाही होत, पण गॅस खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण फ्राय पॅनमध्ये हे पहिले शिजवून घेतोय. नॉर्मली शिजवून घ्यायच्या नंतर मग त्याला भाजायचे. तर चला मंडळी, आपण रेसिपीला सुरुवात केलेली आहे. बघा मंडळी, तेल गरम झालेलं आहे. आपण एक चिकन टाकतात पूर्ण धूर निघाला, अशा प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. हे नॉर्मली आपण फ्राय पॅनमध्ये शिजवून घेतो, नंतर मग त्याला आपण भाजणार आहोत मंडळी. त्याच्यानंतर मग थोडंसं झाकण ठेवायचं आहे, कारण का एवढे आपल्याला अजून शिजवून घ्यायचे आहेत नॉर्मली. आणि आता शिजायला किती टाइम लागत आहे ते आपल्याला हे शिजल्यानंतर समजते. तर मंडळी, कुठे जाऊ नका. आपण फ्राय पॅनमध्ये सुरुवातीला ते शिजवून घेतोय. तर मंडळी बघा, तेल सुद्धा सुटलेला आहे आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे या ठिकाणी, कारण का दोन्ही बाजू व्यवस्थित शिजल्या पाहिजे ना का रेश्मा. तर बघा, मस्त शिजलं रेश्मा. तर बघा, जर हे आता व्यवस्थित शिजले ना तर मसाला वगैरे ह्यांना लागेल, म्हणजे मग नंतर भाजला ना तर सगळा पडणार नाही खाली ना रेश्मा. तर बघा, या ठिकाणी पूर्ण आहे. तर बराच वेळ जाईल, मला वाटतं शिजायला अंदाजे 5-6 मिनिटं लागतीलच. तर पुन्हा एकदा आपण झाकण ठेवलेलं आहे. तर कुठे जाऊ नका. रेसिपी सुरुवातीपासून तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आता. तर चला, रेसिपी बघत राहा. तर मंडळी बघा, व्यवस्थित तेल पण सुटलं आहे, पण ते भाजल्यानंतर तेल जाईल. तर मंडळी बघा, निदान 7-8 मिनिटं लागली शिजण्यासाठी, पण आपण नॉर्मली शिजवून घेतलेलं आहे, कारण का तेल वगैरे सुटलेलं आहे. तर हाच तेल आपण भाजला असताना तर सगळी पूर्ण गॅस खराब झाली असती, म्हणून आपण फ्राय पॅन तर आपण फ्राय पॅनमध्ये ते पहिले परतून घेतलेलं, म्हणजे नॉर्मली शिजवून घेतलेलं आहे. तर आता सगळं अशाच प्रकारे, म्हणजे आपल्याला किती 7 मिनिटं लागली, तर 7 मिनिटं लागली शिजण्यासाठी. तर आता हे आपल्याला सगळे शिजवून घ्यायचे आहे. तर आता बघा, हे शिजलेलं आहे ते एक बाजूला आपण केलेलं आहे, कारण ते ह्याला नंतर मग आपल्याला जाळीवर भाजून घेणार आहोत. तर ही झाली म्हणजे घरात बनवली जाणारी चिकन तंदुरी. मंडळी, रेसिपी आपल्यासमोर आहे. तर आता हे सगळे आपल्याला त्याच प्रकारे शिजवून घ्यायचे आहे. तर मंडळी बघा, आपण काय करतोय आता, तर एकीकडे आपलं चिकन पूर्ण शिजतोय, तर एकीकडे आपण आता भाज्याची सुरुवात सुद्धा केलेली आहे. तर मंडळी, कुठे जाऊ नका. बघा, आपण घरीच अशा प्रकारे तंदुरी बनवू शकतो. तर आम्ही हा बघा, तर शिजवलं का, तर ही जाली आहे, त्या जालीत ना तो सगळा मसाला बाहेर पडतो, म्हणून आपण पहिले शिजवून घेतलं, म्हणजे जेणेकरून तो सगळा मसाला आता त्याच्याला लागेल आणि गॅस जास्त खराब नाही होणार ना रेश्मा. तर बघा, या ठिकाणी आपण आता हां, म्हणजे सगळा मसाला खाली नाही पडणार आणि कचरा पण जास्त होतो ना. तर बघा, गावाला बरं वाटतं, म्हणजे आपण घराच्या बाहेर आउटडोअर आपण जेव्हा म्हणजे ह्या रेसिपी बनवतो त्यावेळेला ते इझी असतात, पण घरी आपण जेव्हा बनवतो त्यावेळेला खूप कचरा वगैरे होतो. तर त्यासाठी आपण या बाजूला हे असं शिजवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग आपण तो भाजून घेणार आहोत. तर बघा, आपल्या दोन्ही साईडला चालले, म्हणजे झटपट रेसिपी पटकन होणार. तर आपण या ठिकाणी भाजायची सुरुवात केलेली आहे. तर बघा, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, तिकडे चिकन शिजतोय, म्हणजे नॉर्मली शिजवून घेतोय, नंतर मग इकडे आपण भाजून घेतो. तर चला मंडळी, कुठेही जाऊ नका. ते शिजवून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, आणि मग जास्त करपायची पण गरज नाही लागत, म्हणजे जास्त काला नाही होत. म्हणजे आता ऑलरेडी ते कच्चे पक्के शिजलेले आहेत, त्याला फक्त भाजून घ्यायचे आहे. ज्या प्रकारे बाहेर हॉटेलमध्ये कसं वेगळ्या पद्धतीने तंदुरी बनवतात, आपली ही घरची तंदुरी आहे.
तर मंडळी बघा या ठिकाणी दिसत असेल व्यवस्थित, जास्त काली पण नाही करायची आणि शिजलीच असेल ना ती ऑलरेडी, फक्त तिला आपल्याला भाजून घ्यायची आहे. म्हणजे जो तंदुरीचा पार्ट आहे तर त्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे, कारण का ऑलरेडी ती शिजलेली आहे. तर बघा या ठिकाणी दिसते. आणि हा मला वाटतं पहिल्यांदाच रेसिपीचा व्हिडिओ आहे ना तंदुरीचा. चिकन तंदुरी आम्ही बनवली नव्हती, तर एकदा गावाला आम्ही पोपटी आणि म्हणजे चिकन भाजलेले बनवतो पण व्हिडिओ नाही. हां व्हिडिओ बनवली नव्हती. तर ह्या टायमाला बोललो काहीतरी आपल्या रेसिपीचा व्हिडिओ, कारण की रेश्मा पण बरेच दिवस आपल्या ब्लॉगमध्ये दिसली नव्हती, तर आज डायरेक्ट रेसिपीच्या व्हिडिओमध्ये दिसते. तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. हा स्मेल मस्त सुटला आहे. आता वाटतं असंच खावा, पण सगळं भाजल्याशिवाय खायची जी मजाच नाही हां. तर बघा या ठिकाणी व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. तर आता भाजलेलेच आहे झाले असेल, कारण का आपण 7 मिनिटं त्यांना शिजवून घेतली ना, आणि भाजायला 2 ते 3 मिनिटं. तर बघा चिकन सुद्धा त्या ठिकाणी सगळं शिजवून घेतो आपण आणि त्यांना सगळ्यांना भाजून घ्यायचं. बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल, कारण का जास्त कचरा नाही पडत. जर आपण डायरेक्ट जर अशी भाजली असते ना तर जास्त कचरा पडला असता ना रेश्मा. त्याच्यामुळे आपण ही 2 टाईपमध्ये बनवलेली आहे. भले थोडंसं लेट उशीर होईल, परंतु आपल्याला सोपी पडेल, म्हणजे जास्त कचरा नाही होणार. बघा या ठिकाणी तर बघा व्यवस्थित बघा अजिबात मसाला खाली नाही पडत. फक्त तेल असं टाकलं असतं तर सगळं गॅसमध्ये सगळं जातं तेल. कारण का आपण गॅसवर बनवतोय ना. जाळी आम्ही मागेच आणली होती मार्केटमधून, कारण का रेसिपीचा व्हिडिओ आम्ही काही ना काहीतरी बनवतच असतो ना. तर व्यवस्थित म्हणजे शिजवून घ्यायचं आहे, जेणेकरून कच्चं नाही राहिलं पाहिजे. होजू काय मामा बनवते? चिकन तंदुरी. आज तुला खायला आवडेल? ओके. मम्मा बनवते ना? आवडतो. हा मम्मा माझ्या ओजूसाठी बनवते डेली. तंदुरी खायची आहे. तर बघा मंडळी ओजलला सुद्धा तंदुरी खायची इच्छा झालीच. तर या ठिकाणी थांब, ओजल होईल आता, फक्त 10 मिनिटं थांब. आपले सगळे चिकन एकदम भाजून झाले ना, चटणी वरती लिंबू कांदा वगैरे लावून मम्मी आपल्याला खायला देणार. ओके. हां तर बघा व्यवस्थित शिजलेली आहे ना. आपण आता ती एका प्लेटमध्ये काढून घेतोय. कागद ह्याच्यासाठी टाकलंय म्हणजे तेल खेचून गेल ना रेश्मा, म्हणजे ती एकदम ही होईल. तर बघा हे सगळं आहे. तर आपल्याला हे त्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहे, म्हणजे शेवटची स्टेप आहे. आपण ते नॉर्मली शिजवून घेतलेलं आहे. तर मंडळी 3 ठेव होतील, बसतील 3 म्हणजे पटापट होतील ना, वेळ नाही जास्त लागणार. तर मंडळी बघा, तर आता ह्या पण आपण भाजून घ्यायच्या आहेत व्यवस्थित. तर चला मंडळी ह्यासाठी पण आपल्याला किमान 10 मिनिटं तरी लागणार आहेत सगळं शिजवून घ्यायचं. तर व्हिडिओ लॉंग नाही होणार, टेन्शन नका घेऊ. मी भाजल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला दाखवेल, कारण का हे सगळं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तर बघा या ठिकाणी आहेत. तर आपण आता ही ज्या पद्धतीने आपण भाजलेलं आहे त्याच पद्धतीने सगळं चिकन भाजून घ्यायचे आहे. तर मी तुम्हाला शेवटला दाखवेल. तर चला मंडळी कुठेही जाऊ नका. बघा मंडळी ही झाली चिकन तंदुरी आणि त्याच्यासोबत लिंबू कांदा आणि पुदिना चटणी. तर मंडळी बघा या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटायचं एकदम व्यवस्थित आणि स्पायसी आणि व्यवस्थित स्मेल सुद्धा येतोय. तर बघा या ठिकाणी आहे चिकन तंदुरी, जी हॉटेलसारखीच असते रेसिपी, ती आज आपण घरी बनवली.
तर बघा या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल. तर मंडळी बघा रेशमाचीच रेसिपी होती. तर ही आहे चिकन तंदुरी. ओजल मम्मानी चिकन तंदुरी बनवली ना, आता खायची ना आपण. मग सगळ्यांना बोल चला खायला, आम्ही खायला बसतोय. तर चला मंडळी आम्ही ही बनवलेली चिकन तंदुरी आता टेस्ट करतोय. तर तुम्ही सुद्धा या. तर मंडळी अतिशय म्हणजे स्मेल येतोय, कधी खायला बसतोय असं झालंय. तर बघा या ठिकाणी लिंबू, कांदा आणि चिकन तंदुरी तर मंडळी घरीच बनवली. आणि तर मंडळी बघा मी सुरुवातीपासून तुम्हाला रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कशा प्रकारे ही रेसिपी बनवली आम्ही. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर मंडळी अतिशय जबराट म्हणजे चिकन तंदुरी झालेली आहे. टेस्ट केल्यानंतर एकदम म्हणजे जशी हॉटेलला बनवली जाते. आता ही रेसिपी आम्ही बनवली कशा प्रकारे, तर 2 टाईपमध्ये बनवली. कारण का जास्त गॅसवर कचरा होऊ नये म्हणून आम्ही पायपॅनमध्ये ती सुरुवातीला थोडीशी नॉर्मली शिजवून घेतली, त्याच्यानंतर मग भाजून घेतली. आणि समोरच तुम्हाला ही दिसत असेल चिकन तंदुरीची रेसिपी. तर अच्छा मामाने चिकन तंदुरी बनवली ना, मजा आली. हा तर मंडळी हा होता चिकन तंदुरी रेसिपीचा व्हिडिओ. तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट करून कळवा. आणि खरोखरच आपल्या चॅनलवर तुम्ही नवी असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मंडळी चला याच ठिकाणी थांबतो, भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी अतिशय जबराट आणि मस्तपैकी रेसिपी बनली आणि खरोखरच चिकन तंदुरी सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारे बनली आणि खायला सुद्धा मजा आली. तर चला मंडळी थांबतो, भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय. उजल कर.